जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 31 जानेवारीचं प्रवचन. नाम हाच भगवंताचा अवतार. आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. त्यावरून असे ठरते की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून त्यात दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की सुष्टांचे अस्तित्व जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कोणासाठी कसा व्हावा? याचा अर्थ अवतार होणारच नाही असे नाही, पण वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला यावरून समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यात फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळला आहे. तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती. त्याप्रमाणे भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणे जरुरी होते. आणि अशा वेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलेही. आता प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे. म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे, म्हणजे जसा रोग तसे औषध, किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासने इतकाच जबरदस्त इलाज पाहिजे, आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे. आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरुरी आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे. ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी त्याचा इलाजही सूक्ष्मातला पाहिजे. म्हणून नाम